नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश जोगळे। यापूर्वी आपण धामणगाव विधानसभा रणधुमाडीमध्ये नांदगाव, धामणगाव अनेक ग्रामीण भागात गेलो होतो। आज आपण आलो आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदूर रेल्वे या ठिकाणी। आज आपण चांदूर रेल्वे या ठिकाणी आलो असता आता आपण सुरुवात करूया। चांदूर रेल्वेवरून आपण थेट माननीय बाळासाहेब ठाकरे या चौकात आलेलो आहे आणि या चौकात आलो असता आता चालू आपण जनसामान्य नागरिकांपर्यंत। आपल्यासोबत काही जनसामान्य नागरिक आहे, तर जनसामान्य नागरिकांपासून आपण जाणून घेऊया। दादा नमस्कार, कुठे आले होते? इथं आलो। इथं आले होते भाजीपाला। काय म्हणते, कोणाची हवा आहे चांदूर? कोणाचं माहोल आहे? भाजप का काँग्रेस का नाही, वंचित का नाही? जे आम्हाला आवडते तेच करू ना आम्ही, भाजपला जाणार। पुन्हा आपल्याकडे जनसामान्य नागरिक आहे। आपण सध्या चांदूर रेल्वेच्या बस स्टँडवर आहे आणि बस स्टँडवर असताना आपण नागरिकांपासून जाणून घेऊया। दादा नमस्कार, कुठे आले होते? इथं आलो भाऊ, आम्हाला बीजेपीचे माणसं आहे। आम्ही एक गरजेचं आहे आम्हाला। कार्यकर्ते आहे काय? हा, कार्यकर्ते। आम्ही कार्यकर्ते बिलकुल घेत नाही, आम्ही घेतो जनसामान्य माणसाचं। आम्हाला हवे जनसामान्य माणूस। तर आपल्यासोबत काही नागरिक आहे, तर आपण काही नागरिक पासून जाणून घेऊया। आणि जाणून घेत असताना सध्या आपण आलेलो आहे चांदूर रेल्वेमध्ये जुना बस स्टँडवर आलो असता। दादा नमस्कार। नमस्कार भाई। कुठून आले? जी हम तो बाहर से आए, फोर्स में। हाँ। ठीक है, कहाँ से आए? ग्वालियर से, ग्वालियर MP। ग्वालियर से MP, यानी कि ड्यूटी लगी है क्या यहाँ पे? हाँ, चुनाव ड्यूटी लगी है चुनाव की है। जी। चलो ठीक है काका, मिलेंगे। धन्यवाद। चलो यहाँ पे ये ड्यूटी के लिए आए थे और ये ग्वालियर से आए। चलो ठीक है, मिलेंगे। ये भी है। आप भी कहाँ से आए? हम भी ग्वालियर से ही हैं। ग्वालियर से? हाँ, साथ में हैं। यहाँ बाजार करने आए थे। बाजार करने आए? हाँ। कितने दिन से ड्यूटी है यहाँ पे? हम लोग यहाँ 15 दिन से लाए हुए हैं। 15 दिन से ड्यूटी चल रही है आपकी? हाँ नहीं? हाँ हाँ। चला पुन्हा आपल्यासोबत सामान्य नागरिक आहे। काका नमस्कार, काय म्हणते, कुठून आले? सहज आले। काय म्हणते चांदूर रेल्वे कोणाचा माहोल आहे? चांदूर रेल्वे कोणाचा माहोल आहे? माहौल तो आता पंजाब आहे। पंजाबचा आहे? काय म्हणते, म्हणजे 15 वर्ष दमदार विकास आहे? विकास तर काही दिसत नाही बा। पंजाबचा माहोल म्हणून म्हटलं। पंजाब कुठं होता आता मागच्या वर्षाचं? माहोल पंजाबचा आहे ना आता पंजाब आहे। आता? काका म्हणते माहोल पंजाबचा आहे। त्याला ठीक आहे काका, आपण काय सांगा कोणाचा माहोल आहे इथं? माहोल सांगता नाही येत, लढत चांगली टफ आहे। त्याच्यानंतर लोकांची नाराजी आहे। शेतकरीले काही कर्जमाफी नाही पाहिजे, फक्त भाव पाहिजे, बाकी काही हे नाही पाहिजे, माफी किंवा काही माल। शिवराज सिंग चौहान आले होते म्हणते चांदूर रेल्वेत, तर त्यांनी 4900 रुपये काहीतरी भाव दिला म्हणजे असं पत्र दाखवलं त्यांनी आमदार सर्व पत्रकारांना। कसं बघायला? असं कोणी आम्हाला एवढं नाही, तो कोणी 6000 सांगून राहिला, 6000चा डिक्लेअर केलं म्हणून कौल सांगता नाही येत। टफ आहे। कोणाकोणात? आता कोणी वंचितची आहे म्हणते, तिहेरी आहे। तिहेरी लढत आहे? फाईट दोघातच आहे, काँग्रेस BJP मध्ये। काँग्रेस BJP टफ फाईट। म्हणजे या ठिकाणी बघता काकांनी सांगितलं तिहेरी लढत आहे चांदूर रेल्वेमध्ये। आम्ही कार्यकर्त्याचं घेत नाही, आम्ही घेतो सामान दाखवा, हे कार्यकर्ते आहे। आपण कार्यकर्त्याचं घेत नाही, आपण सामान्य जनतेचं घेतो। चला तर आपण जाणून घेऊया। या ठिकाणी आपण आता आलो आहे, हे गुरुदेव ढेप भंडार आहे। कॅमेरामॅन दाखवा, हे गुरुदेव ढेप भंडार। चला काका नमस्कार, कुठून आले? काय म्हणते टेंभूर? कसं राहिलं चांदूर रेल्वे खरेदी करायला का? दाखव काका, दुकान दाखव। हे धान्यात दुकान मध्ये सध्या आलेलो आहे आपण। आणि काकाजी कशाला खरेदी करायला आले काय? नाही, दुकानात आहे आपलं दुकान आहे। काय म्हणते धामणगाव विधानसभा क्षेत्रात चांदूर रेल्वेमध्ये कोणाचा माहोल? काँग्रेस। काँग्रेसचा माहोल? काँग्रेस 100%। का भाजप नाही, वंचित नाही? भाजप नालायक आहे। हा, भाजपनं शेतकऱ्याला मारलं शेतकऱ्याला भाजपनं काय केलं? मारलं जिवंत। आणि काँग्रेसनं तर चांगले भाव दिले होते त्यांच्या काळात? या 10 वर्षात भावच नाही ना। शेतकरी पूर्ण काँग्रेसकडे। काँग्रेसचा आहे? चला ठीक आहे। पेंडले भाव किती आहे? 3000। आम्ही 6.5 ऐकलं ना काँग्रेसच्या राज्यात। कापसाला भाव 13 ऐकला। याला काय नाव तुमचं? माझं विनायकराव शेळके। हे एक विनायकराव शेळके म्हणून शेतकरी आहे आणि यांचं कौल गेला वीरेंद्र जगताप यांच्याकडे। आता आपण कोणाचा मावला इथं? आमच्या इथं मावला वीरेंद्र जगताप। वीरेंद्र जगतापचा हा मावला आहे। हो का? का म्हणून भाजप का आणि वंचित का नाही? कारण का योग्य व्यक्तित्व उमेदवार तोच आहे, सर्व पर्याय नाही त्याच्याशिवाय। कोणाशिवाय पर्याय नाही? वीरेंद्र जगताप शिवाय। कारण का प्राध्यापक शिकलेला माणूस आहे
आणि 15 वर्ष दमदम नेतृत्व केलं आहे म्हणते. हा पहिले नेतृत्व केलं ना. हा 15 वर्ष 2004 पासून फक्त मागचे 5 वर्षच नाही केलं त्यांनी. बघा यांचं म्हणणं आहे नेतृत्व केलं आहे म्हणते, फक्त मागं 5 वर्ष पराभूत झाले होते म्हणूनच थांबले होते काय. हा थांबले होते. आता यावेळी सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे, त्यामुळे शेतकरी नाराज आहे. बेरोजगारी आहे, महागाई आहे, जीएसटी वाढून ठेवली आहे, जीएसटी वाढून लावली आहे शेतकऱ्यावर. चला ठीक आहे, पुन्हा आपण जाणून घेऊया. पुन्हा आपणाला एक हार्डवेअर दुकान आहे, कॅमेरा हा दुकान दाखवा आहे आणि या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आहे. शहरात एक मोठा हार्डवेअर आहे असं वाटून झालं गर्दी आहे नात्यानं. काय म्हणते दादा, कुठून आलं ते? मी काय म्हणते यावेळेस कमळ येते पक्क. नाही कुठून आले होते, मी कोण येते हे नाही विचारून राहिलो. आले कुठून होते? राजण्यावरून चांदुरेली. काय म्हणते त्यानं कोणाचा मावला आहे? कमळ कमळाचा आहे हा. का काँग्रेसचा आहे? वंचित आहे तिकडे. तिकडे जरी असन पण कमळ आहे यावेळेस. काँग्रेस आहे वंचित आहे, 3 पक्ष आहे ना. नाही असे ना कंच पण कमळ पक्क निघते. कमळ पक्क निघते. हो. तर ठीक आहे, याचा कोण गेला प्रताप असोडकडे. दादा काय म्हणतो, कुठून आले? काय खरेदी करून झाले बा? काही नाही, किराणा घेण्याकरता आलो. याच लागते ना दादा. कसा आहे, रविवारी एक दिवस भेटत तुम्हाला. आज बाजार आहे म्हणते इथं. बाजार आहे ना. आणि काय म्हणजे दुपारी कोणाचा माल आहे? झेपोरीतून तर प्रताप अडसळीन असं वाटते. असं वाटते. पण काँग्रेस आहे ना 15 वर्ष दमदार. नाही, ते लाडकी बहीण योजनेचा लय फरक फरक आहे पडतो. काय? माइंड चेंज नाही होऊ शकत ना. काय सांगता? आम्हाला काही माहित नाही. काय बोला लागेल ना, व्यापारी आहे ना तुम्ही. नाही, व्यापारी आहे बरोबर आहे, पण आम्ही कुणाचं सांगू शकतो. मी माझं मत कशाला मोकळं करू. म्हणजे गुप्त आहे काय? गुप्तदान लोकशाही आहे ना बाय. अरे बापरे, हे म्हणते आमचं मत गुप्त आहे म्हणते. पुन्हा आपल्यासोबत काही दादा काय म्हणते, तुम्ही काय करता? शेती करतात? शेती करतो. तुमचं राजो शेतीत दिसतं ना, पूर्ण शेती करता म्हणून. काय म्हणते कोणाचा मावला इथं? वंचितचा. वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन का काँग्रेस का नाही, भाजप का नाही? वंचितचं कार्य चालू आहे. कार्य चालू आहे. चालू आहे वंचितचं. हो, कोण आहे वंचितची? वंचितचे निलेश विश्वकर्मा आहे. निलेश विश्वकर्मा. हो. यांचा एक कौल गेला आहे चांदुरेलीमधून, निलेश विश्वकर्मा यांना. चला ठीक आहे, पुन्हा आपल्याकडे दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणते कोणाचं मावलं चांदुरेलीमध्ये? वीरेंद्र जगताप यांचा. वीरेंद्र जगताप यांचा आहे का? हो. यांचा कौल गेलाय पुन्हा वीरेंद्र जगताप यांच्याकडे. चला ठीक आहे, येऊ बाजारात मला वाटते. आज बाजार होता ना, कोणत्या वरायचा? कवठा कोलठा. चला ठीक आहे, पुन्हा आपल्यासोबत आपण जाणून घेऊया. हे चांदुरेची एक मुख्य बाजारपेठ आहे. चांदुरेची मुख्य बाजारपेठ असून या ठिकाणी काही नागरिक पण आहे आणि फळ फ्रूटचे दुकान पण लागलेले आहे. दादा नमस्कार. काय म्हणते कोणाचं चांदुऱ्यात कोणाचा मावला? प्रताप दादा. प्रताप अडसळ. काय प्रताप अडसळ? एकीकडे काँग्रेस पण आहे, दुसरीकडे वंचित पण आहे. आम्हाला तेच पटते. हो का? आम्हाला ते पटते म्हणून यांचा कौल गेलेला आहे प्रताप अडसळकडे, असं तुमचं म्हणणं आहे. हो. चला भेटू. काय म्हणते दाखव, दादा दुकान दाखवा. दादाचं एक दुकान आहे, चांगले चांगले नारळ आहे ओले. काय भाव चालू नारळाची? 40 रुपये. 40 रुपये. ठीक आहे, चला भेटू मग. पुन्हा आपण आलेलो आहे या इकडे काही जनसामान्य नागरिक आहेत, त्यांच्यापासून सुद्धा आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. कुठून आले? आम्ही तर आज थोडा हिशोब चालू आहे, थोडा नको. नाही सध्या चांदुरात माहोल कोणाचा आहे? सध्या आता काय कोणी पंजाब मध्ये, कोणी कमळ मध्ये. हो का? तो काय सांगू आता आपण? पंजा कमळ ह्या दोघांपैकी कोणाचा माहोल आहे? आपल्याला पंजाब हटवलं. पंजाचा माहोल वाटतो. हा हा. चला यांचा एक कौल गेला वीरेंद्र जगतापकडे. चला ठीक आहे, पुन्हा आपण जाणून घेऊया. आता आपण जाऊया शहरातील दुकान लागलेलं आहे फळ फ्रूटचं, त्यांचं पण जाणून घेऊया काय बोलणं आहे. तर नमस्कार. काय म्हणते धंदे पाणी? चांगले आहे ना. चांगले आहे. आज रविवार असं मग बाजार करतो, चांगला दिवस असं. काय म्हणते मग कोणाकडे मावला, कोणाचं मावला? याचा आहे ना प्रताप अडसळचा. का काँग्रेस का नाही, वंचित का नाही? असे लोक म्हणून राहिले. लोक म्हणजे प्रताप अडसळचा मावला. बरं ठीक आहे, यांचा पण एक कौल प्रताप अडसळ यांच्याकडे गेलेला आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया. आपल्याजवळ एक दुकान आहे, कॅमेरामॅन दुकान दाखवा यांचं आलं. यांचं एक दुकान आहे, हे दुकानाचे एक मालक आहे. मालक आपल्या सोबत आहे. काय म्हणते यावर्षी निवडणूक आहे 20 तारखेला आहे. माहोल कोणाचा मग चांदुऱ्यात? दोनच पक्षाचा, पंजाबचा आणि बीजेपीचा. पंजाबचा आणि बीजेपीचा. कौल कोणाकडे आहे आपला? आता जो चांदूरचा विकास करेल त्याच्याकडे आमचा कौल आहे बा. आता मेन मार्केट लाईन म्हणते बाबा, रस्ता नाही झाले, काही नाही झाले आतापर्यंत. हा आता करणार म्हणते वा, निधी आलेला आहे म्हणते रस्त्यासाठी. आता ते बांधकाम जो करीन चांगलं आहे आमच्यासाठी. हा व्यापाऱ्यांचा जो विचार करीन तो आमचा. कौल कोणाकडे? कोणी असो तो, हे गुप्त आहे. व्यापारी माणूस कधी सांगणार नाही की मी याला वोटिंग करणार. फोन केला सर्वांपासून चालावं लागते, त्याला नियम घेऊन. सर्व पक्ष त्याच्यासाठी चांगले आहे.
म्हणून मग इथे हवा कोणाची आहे तुम्ही म्हणता हवा कोणाची आहे इथे मग? दोघांची चांगली हवा आहे. कोण कोण आहे दोघं? प्रताप अडसरी चांगले आहे आणि वीरेंद्र भाऊ चांगले आहे. घराचं म्हणणं आहे या ठिकाणी दोघांची हवा आहे. एकीकडे प्रताप अडसर, दुसरीकडे वीरेंद्र जगताप. कुठं राहता? आमल्याला काय म्हणजे आमच्या कोणाची हवा आहे? आमल्यात आता काय तिहेरी लढत आहे. बापरे, तिहेरी कोण कोण? जगताप साहेब आणि प्रतापराव आणि आपले हे निलेश विश्वकर्मा. हा हा. काय म्हणते मग इकडे यापैकी बघता तुम्ही आमदार, तुम्हाला यापैकी कसा हवा, कोण पाहिजे? ते तर काही सध्या मी सांगू नाही शकत, पण ते वेळेवर आपण पाहू आता. वेळेवर पण काका कुठं चालले होते? हो का? काय म्हणते निवडणूकचा माहोल काय म्हणते? काही आपल्याला माहित नाही, पण मी माळगाव मग कोणतं होय? नांदगाव खंडेश्वर. नांदगाव कॉलेज धामणगाव विधानसभा क्षेत्र येते ना. आम्ही आता मी जाते माहोल कोणाचा नांदगाव कॉलेज मध्ये निवडणुकीत? पंजावाल्याचा. पंजाबराचा आहे काय? हा. यांचं सुद्धा एक कौल वीरेंद्र जगताप यांच्याकडे गेलेला आहे. त्याला ठीक आहे, पुन्हा आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणते कुठून आली? मी आमल्यावरून काहून काय झालं? काय म्हणते कोणाची हवा इथं विधानसभा क्षेत्रामध्ये धामणगाव? आता काय सांगा, आता नक्की काही माहित नाही आपल्याला. माहित नाही, पण मतदान करायला लागेल ना. मतदान करायला लागेल, पण पाहून आता वेळ. कोण कोण आहे इथं? कोण कोण आहे इथं? इथं कोण नाही, मी एकटाच आहे. नाही नाही, उमेदवार कोण कोण आहे इथं? उमेदवार चाललोय आहे. लय आहे काय? त्यापैकी तुमचा कौल कोणाकडे? आता पाहू वेळेवर. वेळेवर सांगा ना काय? हा, वेळेवर सांगतो. चला ठीक आहे. मग हे काकाचं म्हणणं आहे की वेळेवर सांगतो म्हणते. चला ठीक आहे. पुन्हा आपल्यासोबत ताई आहे. ताई काय म्हणते, लाडकी बहिणीचे पैसे कसे आले? मला 3000 रुपये आले. 3 आले काय? 3 मग अजून आले 6000 रुपये. अजून 6 आले. दिवाळी चांगली झाली असेल. हो, दिवाळी चांगली झाली ना. हो काय? विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचा माहोल आहे? एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस, तिसरीकडे वंचित. हो, कोणाचा माहोल आहे? म्हणजे आमच्या लेकराचीच केली आम्ही दिवाळी. हो ना, दिवाळी लेकराचीच केली. विधानसभा निवडणूक आहे. म्हणजे विधानसभा निवडणूक नाही का, तर 20 तारखेला. तर एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे काँग्रेस आहे, तिसरीकडे वंचित आहे. हो हो हो. आपली पसंती कोणाला? लाडक्या भावाला. कोण आहे लाडका भाऊ? आता त्याचं नाव. बरं ठीक आहे. लाडक्या भावाला पसंती म्हणजे एक प्रताप अडसर यांनी पसंती सुद्धा दिलेली आहे. पुन्हा आपल्यासोबत दादा आहे. दादा काय म्हणताय? बोला ना. काय म्हणते, कोणाचा माहोल आहे इथं? प्रताप दादा. वंचित आहे. दोन्ही पक्षात सध्या बरोबरीचीच लढत आहे, तर जास्त माहोल आता प्रताप दादाचा आहे. प्रताप अडसरचा माहोल आहे. हो. यांचा एक कौल प्रताप अडसर यांच्याकडे गेलेला आहे. त्याला ठीक आहे, भेटू. पुन्हा आपला व्यापारी वर्ग आहे. नाही म्हणते तर नका बोलू, काही विषय नाही आहे. आपल्याकडे काका काय म्हणते, पानं घेणं वाढले का कमी झाले? भाव कमी चालूच आहे. कमी चालू राहते आहे ना. बारमाही धंदा आहे तुमचा. दिसून राहिला असं मला, म्हणजे रविवारची बसले आहे तर. काय म्हणते कोणाचं माहोल आहे इथं? आता काय सांगते, पंजाब बीजेपी आहे. पंजाब बीजेपी. पसंती कोणाला? आता पसंती काय सांगतो, आता पसंती द्यायला का ना, कौल कोणाकडे? बीजेपी कौल देतात. बीजेपीकडे आहे का? बीजेपीचे कोण उमेदवार आहे इथं? प्रताप दादा. प्रताप अडसर यांचा एक कौल गेला आहे प्रताप अडसर यांच्याकडे. चला ठीक आहे, पुन्हा आपण भेटूया. काय म्हणते, मतदान कोण मत पडते? हो मतदान करशील? करतो. कोणाचा माहोल आहे तुमचा? माहोल तर प्रताप दादा आहे. प्रताप अडसरचा माहोल आहे. अडसरचा माहोल. कोणाचा माहोल आहे इथं? माहोल कोणाचा आहे? वीरेंद्र जगताप. वीरेंद्र जगताप. दुसरीकडे भाजप आणि तिसरीकडे वंचित पण आहे. नाही, इथे वीरेंद्र जगताप. इकडे फक्त वीरेंद्र जगताप आहे म्हणते, याचं असं म्हणणं आहे. त्याला ठीक आहे, पुन्हा आपण जाणून घेऊया. या ठिकाणी सध्या आपण भाजी मार्केटमध्ये आलेलो आहे. म्हणजे हे बस स्टँडवरचं एक भाजी मार्केट आहे आणि भाजी मार्केटमध्ये आलो असता या ठिकाणी काही नागरिक आहे, भाजीपाला खरेदी करताय सध्या. दादा नमस्कार. काय म्हणते, कुठून आली? चंद्रतून आलो. काय म्हणते, कोणाचा माहोल आहे इथं? माहोल पंजाबचा आहे. पंजाबचा माहोल. कोण आहे पंजाबी? वीरेंद्र भाऊ जगताप. वीरेंद्र जगताप यांचा पण कौल एक वीरेंद्र जगताप यांच्याकडे गेलेला आहे. पुन्हा आपलं दादा काय म्हणतो, भाजीपाला खरेदी करून गेले का? थोडीशी इकडे होतं ना भाजीपाला घेणं. बोला ना. काय म्हणते, कोणाचा माहोल आहे? चांदुरले तर प्रताप दादाचा वाटते. काय काँग्रेस आहे आणि वंचित आहे एकीकडे? हो. प्रताप दादा माहोल आहे का? माहोल नाही का प्रताप दादा? वाटून धरायला बा प्रताप दादा माहोल आहे म्हणून. माहोल आहे म्हणून राहिला ना. हो. बरं ठीक आहे, पुन्हा आपल्यासोबत या ठिकाणी भाजी घेण्यासाठी दादा आले. दादा कोणाचा माहोल आहे इथं? इथं तर पंजाचा माहोल आहे बा. पंजाचा माहोल आहे. हो, आमच्या एरियात सर्व पंजाचा माहोल आहे. कोणत्या एरियावर?
माळीपुरा तेलीपुरा पूर्ण पंजा पूर्ण पंजा 36 रुपये सोयाबीन विकल्यावर काय कमाल देणार आहे का भाव राजा? 36 रुपये सोयाबीन गेलं. हो मग यापूर्वी खूप जात होतं काय? 4000 रुपयात काढणी दिली. हो काय? हो मग काढणी 4000 बायचा रोज 400 रुपये एका टाइमचा. बरोबर. कौल कोणाकडे आहे मग? कोण नाही सांगता येत आता, पाहू आपण वेळेवर काय तर. कोण नाही सांगता येत असा कुणाचा. हो ठीक आहे. 20 तारखेला मतदान करता पण आवश्यक काय म्हणते कुठं आले? काही नाही पाहिलं दिसलं. दिसलं काय म्हणते? काय करतो सध्या? सध्या काही नाही आपला माटा विकतो आम्ही. माठ काकाचं माठचं दुकान आहे वाटतं ना? पण उन्हाळ्यात चांगलं चालू माठ आता. तरी हिवाळ्यात लोक माठ देत असेल ना? नाही खपते ना आपल्या एकट दुखत. उन्हाळ्यात लय माहोल राहत तुमचा वाला राहते ना? इथं कोणाचा माहोल आहे विधानसभा निवडणूक मध्ये? हो चंद्रात आहे ना बस दोघातच फायदा काँग्रेस आणि बीजेपी. हो काय? कोण आहे याच्यापैकी तुमच्याकडे तुमचा कौल कोणाकडे? आमचा कौल सध्या काँग्रेसकडे आहे. काय ठीक आहे. दादांचं एक काँग्रेसकडे कौल केलेला आहे म्हणजे काय म्हणते कुठं राहतं? मी बग्गीजावरा. बग्गीजावरा कुठं बघा चालतंय बाजार चालते. हो झाला का बाजार? बाजार झाला. काय म्हणते बग्गीजावर कोण जेव्हा आहे? आता दोन्ही पक्ष विरोधी पक्ष नेते आहे. काँग्रेस आहे 1 नंबर, भाजप आहे 1 नंबर भाजप आहे, 2 नंबर काँग्रेस आहे. सध्या आता आलो आहे आपण धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदुर्ले या शहरामध्ये आणि या शहरामध्ये चांदुर्लेचं एक मुख्य बाजार भरते. या बाजारामध्ये सध्या आज आपण आलेलो आहे. भरपूर अशी गर्दी राहते. हा मुख्य बाजार आहे. आठवड्याभराचा या ठिकाणी एक बाजार भरते. त्या बाजाराच्या ठिकाणी आता आपण आलेलो आहे. त्या बाजार ठिकाणी आलो असतो. आता आपण जनतेपासून जाणून घेऊया का नेमकी या ठिकाणी कोणाची त्याला कुठं चालले गावाकडे झालो. काय म्हणते कोणत्या गाव राहतं? धनोरा माली. धनोरा माली. झाला का बाजार? बाजार झाला. काय म्हणते धनोरामध्ये कोणाचा माहोल आहे? माल निवडणूक इथं काय आता हो भाजप आहे का काँग्रेस आहे का वंचित आहे का अपक्ष आहे? भाजप आहे. कोण आहे? भाजप. कोण आहे भाजपचे उमेदवार? भाजपचे उमेदवार आहे अडसळ. यांचा कौल एक प्रताप असळ यांच्याकडे गेलेला आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया. हे दादा आपल्यासोबत. झाला बाजारीचा बाजार झाला काय? हो. काय स्वस्त आहे का महाग आहे? आता बाजार महागच आहे. महाग आहे जो आहे ना. पण एवढा दिवस स्वस्त होते म्हणते ना, आता महाग झाला. स्वतः म्हणजे आता कसं आहे आता महाग जमा झाला. जमानाच महागाचा झाला आहे ना. त्याच्यामुळे महागाईच आहे. महागाई राहणार आहे. कोणाचा माहोल आहे चांदुर्ले विधानसभा निवडणुकीत? प्रताप यायला पाहिजे बा. प्रताप अडसळ. हो. काय काँग्रेस का नाही वंचित का नाही? काँग्रेस नाही पाहिजे वंचित नाही पाहिजे. कसं 10 वर्षात मी आहे 65 वर्षाचा. 65 वर्षाचे हो. अनुभव आहे मग तुम्हाला? अनुभव आहे. आता कसं काय मी आहे कास्तकार पण साधा कास्तकार नाही. सदन आहे सदन. सदन म्हणजे 25 कास्तकार आहे. घरना जमीन गेली काय म्हणतो या नालायक सरकारनं मला किती दिले 13 रुपये एकरानं. आणि या राज्यात मोदी याच्यात गेले तर 20 लाख रुपये एकरानं समृद्धीचे पैसे. आम्ही झालो भिकारी. आणि हे सरकार पाहिजे नाही येऊ नये. कोणतं? हे काँग्रेसचं. बरं ठीक आहे. नालायक सरकार आहे. यांचा एक कौल येऊ नये. मग कोणाचा कोण पाहिजे? आपला प्रताप दादा भाजप सरकार पाहिजे. यांचा एक कौल भाजप म्हणजे प्रताप असं यांच्याकडे गेलेला आहे. पुन्हा आपण बाजारामध्ये आहे आणि या ठिकाणी बाजार भरलेला आहे. बाजारामध्ये आपलं काका आहे. काका काय म्हणते? कोणाचा माहोल आहे? चांदुरात मोठं निवडणूक कोणाचा माहोल आहे? माहोल आता सध्या काँग्रेस वाला आणि बीजेपीचा 2 पैकी आहे बा. दोन पैकी म्हणजे टफ फाईट आहे का? टफ फाईट आहे ना. यापैकी कोणाला पसंती आहे आपली? आपली पसंती पंजाले. पंजाले. कोण आहे पंजाबी? प्रभात अडसळ. प्रताप अडसळ पंजाचे ना. पंजाचे आपले जगताप. ठीक आहे. यांचा एक कॉल गेला आहे वीरेंद्र जगताप यांच्याकडे. चला ठीक आहे. येतो बघा. पुन्हा आपण आलेलो आहे. हा एक मुख्य बाजार आहे चांदुर्लेचा. या चांदुर्लेच्या मुख्य बाजारामध्ये आज आलो असता. या ठिकाणी भरपूर अशी गर्दी. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते कोणाचं माहोल आहे चांदुरात निवडणुकीत? आता निवडणूक म्हणजे कसं हे प्रस्थापित पक्ष आहे दोन. आपण दोनही पक्षाला संधी देऊन चुकलो आहोत. कोणते? काँग्रेस आणि बीजेपी. आता माझं असं मत आहे का नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे. नवीन चेहरा जसे वंचितचे आदरणीय निलेशभाऊ विश्वकर्मा आहे. प्रॉपर तांदूरचे आहे. सर्वसामान्य त्या प्रश्नाची जाण आहे. ज्या पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकरजी सर्वच मुद्द्यांना हात घालताना आपल्याला दिसतात. तुमचा मराठा आरक्षणाचा मुद्दा असो, ओबीसीचा मुद्दा असो किंवा अबकॉडचं वर्गीकरण असो, सुप्रीम कोर्टाचा सर्वच मुद्द्याला हात घालताना दिसतात. त्याप्रमाणे जर आपण नवीन उमेदवाराला संधी दिली तर हे बरेच समस्या सुटू शकतात. नाहीतर हे घराने
हे घराणेशाही प्रस्थापित होण्याचे चान्स आहे आणि आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि या घराणेशाहीला मुठमाती द्यायची असेल तर इथं नवीन पर्याय शोधायला पाहिजे सर्व चांदूरवासियांना, अशी माझी कळकळीची तुमच्या माध्यमातून विनंती आहे. येणाऱ्या 20 तारखेला भरपूर मतदान करा आणि प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवा. माहोल कोणाचा आहे? माहोल तसा तर आता जे त्या पक्षाचे आहे ते त्याच पक्षाचा म्हणतील, कारण का त्याच्यापाशी पैसा आहे. 70 वर्षापासून उदयीप्रमाणे त्यांनी दोन्ही पक्षांनी हा देश पोखरून टाकलेला आहे. हमेशा हिंदू मुस्लिम असे याप्रमाणे करतात. जर तुम्ही 10 वर्ष सत्तेत बसले आहे तर कटेंगे न बटेंगेचे नारे द्यायची काय गरज आहे तुम्हाला? अरे मी तर म्हणतो कटेंगे न बटेंगेचे नारे दिल्यापेक्षा सर्व समाजाला घेऊन चला, सर्वांना साथ द्या. 10 वर्ष सत्ता भोगल्याच्या नंतर जर तुम्ही असे नारे देत असताल तर लोकांनी विचार करायला पाहिजे. मी तर म्हणतो सर्वच बहुजन समाजाने पढ़ेंगे लिखेंगे आगे बढ़ेंगे, SC ST OBC बनके संविधान के साथ खड़े रहेंगे तो तुम्हारी आने वाली नस्लें भी सही सलामत रहेंगी. ये सोचने की जरूरत है सब तरुण लोगों को. ठीक आहे दादा, येतो. आपल्याला युवा वर्ग आहे, काय म्हणतो? कुठं राहतो? मेकनानपूर. काय म्हणतो नेकनानपूर? कॉलेज हवा आहे सध्या आमच्या गावाचा विकास तर प्रताप दादाने केला. नेकनानपूरचा हो पूर्ण केला काय? पूर्ण आमच्या गावात पूर्ण रस्ते वगैरे सर्व बांधून दिले. हो काय? स्मशानभूमी नव्हती, स्मशानभूमी, पाण्याचा समस्या, आता पुढं पाण्याची समस्या. दुसरीकडे काँग्रेस आहे आणि तिसरीकडे वंचित आहे. नाही पण आम्हाला तर प्रताप दादाच. बरं ठीक आहे, यांना प्रताप अडसळ पाहिजे म्हणजे ठीक आहे, चालतंय आहे. आपण या सध्या बाजारामध्ये आलो आहे आणि आज रविवारचा बाजार आहे आणि बाजारामध्ये आलो असता. नमस्कार, बोला. काय म्हणते? कोणाची हवा इथं? प्रताप दादाची. काँग्रेस नाही की नाही, दुसरी तिसरीकडे वंचित आहे. असेल ना, पण हवा दादाची आहे ना. कोणाची हवा आहे? आपल्याला वंचित पाहिजे. वंचित? हो. कोण आहे वंचितचा? निलेश विश्वकर्मा. काय माहोल कोणाचा आहे? माऊलला आम्हाला तर एवढा विचार आला का धंदेच नाही आहे. अरे कोण काय झालं? टेन्शन मध्ये बसलाय. रविवार असून पहा ना, आता तुम्ही ह्या फ्रूट वाला पहा बिचारा चाय पिऊ राहिला कमरेवर हात ठेवून, त्याचा विचार कोणा करावा ना. मग विधानसभा तो विषय जो आहे तो व्यावसायिक विषय आहे, तुम्ही बरोबर सांगितला. धंदे पण डाऊन आहे लय हो दादा. आता तुम्हाला सांगून फायदा काय आहे हे सांगा मला. 20 तारीख निवडणूक आहे, कोणाचा माहोल आहे? आता धंदे मला तर मी याच्यात राहत नाही दादा, राजकारणात. बरं ठीक आहे, हे राजकारण राहत नाही म्हणते, काही विषय नाही आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया जनसामान्यापासून काय म्हणते. काय किलो आहे सेब का 100 रुपये. 100 रुपये वाढले का कमी झाले? नाही, कमी झाले ना. कमी झाले काय? तरी काय म्हणते धंदे पाणी? चांगले आहे भाऊ. चांगले. काय म्हणते कोणाचा माहोल आहे इथं? आहे ना आमचा माणूस. माहोल तसं ना कोणाचा? सगळेच भाऊ आपलेच आहे, आता काय सांगायचं. सर्व आपले आहे म्हणते. हे काही सांगून नाही राहिलं तर ठीक आहे. पुन्हा आपण मुख्य बाजारपेठ मध्ये जाऊ. मुख्य बाजारपेठ मध्ये आलो असता या ठिकाणी भरपूर असा बाजार भरलेले आहे आणि सध्या आता हळूहळू सायंकाळ होत आहे. सायंकाळी गर्दी वाढत असते. नमस्कार, काय म्हणते? कुठली घराकडे चाललो भाऊ. झाला का बाजार? हा, बाजार झाला ना. काय म्हणते? कोणाचा माहोल आहे तुमचा? माहोल कोणाचा निवडणूक मध्ये? निवडणूक मध्ये माहोल आता 50-50% आहे. कोण कोण? अरुण भाऊ आणि जगताप साहेब. हे यापैकी कौल कोणाकडे? कौल कोणाकडे? पाऊल आता बघू ना. ऍक्टिव्हिटी म्हणून झालं तुम्ही. हो, आपण जर चितपट केली तर चितपट पट पडते. हो. कोणाकडे आहे माहोल? आता सांगता नाही येत, आता डिपेंड एक्झिट पोलवर आहे. कोणाला? बीजेपी. कोणाला? बीजेपी राहू शकतो. काँग्रेस. कोणाकडे? परिवर्तन. परिवर्तन म्हणजे अस्थिर मन आहे, सांगता येणार नाही. अस्थिर मन आहे सर्वांचे, सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. त्याला ठीक आहे. कोणाचं माहोल आहे इथं? इथं दोन्ही माऊल आहे. कोण कोण आहे? काँग्रेस आणि बीजेपी. हो काय? हा, चितपट जर समजायची असेल तर 19 तारखेला संध्याकाळी. चितपट 19 तारखेला संध्याकाळी संपत. संध्याकाळी समजन. माहोल कोणाचा इथं? माऊल दोन्ही आहे. दोन्ही आहे? हा. एकपट आहे हो. काय म्हणते कोणाचा माहोल? काँग्रेसचा. काँग्रेसचा. कोणाचा आहे? काँग्रेसचा. वीरेंद्र भाऊ जगताप. पंजाब. सांगता नाही 3 पैकी कोणी येऊ शकते. कोणी येऊ शकते? कोणाचा माहोल आहे का? विधानसभा निवडणूक कोणाचा माहोल आहे? विधानसभा निवडणूक कोणाचा माहोल आहे? प्रताप अडसळ. कोणाचा आहे? हे काय सांगतो? विधानसभा निवडणूक 20 तारखेला चांदुरात कोणाचा माहोल आहे? काँग्रेसचा. काँग्रेसचा. या ठिकाणी तरी 50-50 आहे. कोण कोण आहे 50-50? प्रताप दादा आणि वीरेंद्र भाऊ. कार्यकर्त्यांनी थोडस गंभीर काम केलं तर निघू शकता वीरेंद्र भाऊ. हो काय? हो, बरोबर, ठीक आहे. बीजेपी. काय? बीजेपी. कोण आहे बीजेपी? प्रताप दादा. प्रताप. बरं ठीक आहे. काय म्हणते? झालं बघा. ये हजार हो गया इमरान भाई. काय लागतं?
बाजार की तरफ करायला आले वाटतं दादा. आज बाजार है ना. क्या बोलते चांदूर रहती क्या फिर अमरावती. चलो ठीक है फिर हम चांदूर का माहौल किसका है ये कार्यक्रम ले ले लेकिन आपको तो ठीक आहे ले लेंगे. पुन्हा आपण आलेलो आहे बाजारामध्ये आणि बाजारामध्ये पाहता भरपूर अशी गर्दी आहे आणि भरपूर गर्दी असता या ठिकाणी नागरिक प्रत्येक जण रविवारी बाजार करत आहे आणि बाजार करत असताना या बाजारामध्ये आज आपण आलेलो आहे. बाजारामध्ये आलो असता ताई नमस्कार. काय म्हणते लाडकी बहिणीचे पैसे आले नाही आले फॉर्म भरला का बरं ठीक आहे. या ठिकाणी काकापासून झालो. काका काय म्हणते कसं गेला दिवस धंदे पाण्याचा आजचा. आज थंड गेला नाही आहे पूर्ण थंड आहे का सगळं मतदारवाल्याने खाल्लं. काय झालं असं म्हणजे थंड का रविवार तो बाजार आले पाहिजे लोक यायला पाहिजे. बाजार आता हे सगळे प्रचार लागले ना. इलेक्शन मध्ये थंड आहे का. या इलेक्शन मध्ये कोणाचा माहोल आहे तांदुळात. माऊल तांदूळात तिथं फुलवाले जास्त दिसून राहिले. फुलवाले जास्त दिसून राहिले. एक व्यापारी म्हणते बाजारातल्या फुलवाल्याचा माहोल आहे म्हणते. तर ठीक दादा नमस्कार. काय म्हणते अन्नाचा व्यवसाय तुमचा मुख्य आहे ना. कुठून आले पुरा म्हणजे तुम्ही तिवसाई जनसभा क्षेत्रात आहे. हो काय म्हणते तिवसाई जनसभा क्षेत्रामध्ये कोणाचा माहोल आहे. चांगला आहे ना. कोणाचा माहोल आहे. एकीकडे यशोमती आहे दुसरीकडे वानकडे आहे. वानकडे साहेब आता वानकडे कोणत्या पक्षाचे बीजेपी बीजेपीचे काय यशोमती का नाही आपल्याला माहित नाही साहेब एवढं. नाही काय बरं असो काही विषय नाही. नमस्कार. नमस्कार भाऊ. काय म्हणतो कुठून आले. आम्ही धनवरा माली. काय म्हणते धंद्यावर कोणाचा माहोल आहे निवडणुकीत. निवडणूक बीजेपी. बीजेपीचा आहे हो. का काँग्रेस का नाही. काँग्रेस आम्हाला माहिती मग काँग्रेस आहे का नाही आहे तिकडे काय म्हणू. पण बीजेपीचा माहोल आहे. हो ठीक आहे मग या मग करा मग बाजार करा. पैसे दिलं काय. पुन्हा आपल्याकडे काही व्यवसाय काय व्यवसाय पण जाणून घेऊया. नमस्कार. यांचं दुकान दाखवा. यांचं दुकान आहे फुटाणे मुरमुरे होलसेल दुकान दिसतं तुमचं. कुठं राहता. इथं गांधी चौकात. कोणाचा माहोल आहे चांदूर विधानसभा क्षेत्रात. आता सांगता नाहीत काय त्याचं समज. काका आहे उभे. काका कोणते काका नाही आम्ही कार्यकर्ते आहे काका. आम्ही कार्यकर्ते घेत नाही. हे काका हे म्हणते काका आहे म्हणते. म्हटलं बा काका हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे. हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे. आम्ही घेतो फक्त जनसामान्याचं. त्याच्यामुळे मी मित्र तिकडे बरं तू नाराज नको होऊ. ठीक आहे चला येतो काका. ते म्हणे काकाचं घ्या. आम्ही म्हटलं हा कार्यकर्ते घेत नाही ना पण आम्ही बरं असो काही विषय नाही. पुन्हा आपण आलो आहे या ठिकाणी एक मोठं जे चिवड्यात दुकान आहे. आपण बघू शकतो. दाखवा कॅमेरामॅन चिवडा दाखवा. चिवडा जिलेबी हे ते भरपूर मोठं आहे. काय म्हणतो कोणाचा माहोल आहे निवडणुकीमध्ये. काय तांदुळात माहोल कोणाचा आहे. व्यक्तिगत चालू आहे एकसारखा. एकसारखाच आहे पण यामध्ये कोण कोणी येऊ शकते. कोणी येऊ शकते. इंटरनेट टाइमवर सांगतो तीनपैकी माहोल कोणाचा आहे. माल कोणाचा राहो सध्या सांगता नाही. सांगता नाही. हो ठीक आहे सध्या सांगता येत नाही पण माहोल आहे म्हणते. चला ठीक आहे काही विषय नाही. नमस्कार. उचलले कोणाचं माहोल आहे. माहोल कोणाचा सगळ्याचा माहोल आहे. जेवढ्या बारक्या 24 उमेदवाराचा माहोलच माहोल आहे. 24 उमेदवार माहोल आहे इथं. बापरे लय मोठे एक्झिट पोलाला 24 उमेदवार माहोल आहे म्हणते. या म्हणून झाला का बाजार इथं. बाजार झाला बरं बरं करा मग शांतीने बाजार करा. पुन्हा आपण आलो आहे. काय म्हणतो कुठे गेला तर. हा शिरसगाव कोरडे. काय म्हणते शिरसगाव कोणाची हवा. निलेश भाऊ विश्वकर्माची हवा आहे. विश्वकर्माची आहे. काँग्रेस का नाही वंचित भाजप का नाही. भाजप का नाही पण हवा चालू आहे. निलेश भाऊची इकडे तिकडे. चला ठीक आहे पुन्हा आपण इकडे आलेलो आहे. पुन्हा इकडे नमस्कार झाला बाजार. हो काय म्हणते धामणगाव विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं कोणाचा माहोल आहे. आपला तर काही इंटरेस्ट नाही भाऊ. नाही काही इंटरेस्ट नाही. करत नाही काय. मतदान करू मतदान करू पण इंटरेस्ट नाही राहिलाय. इंटरेस्ट काय केला बा तुमचा. इंटरेस्ट काय केलं. अरे सगळे भांडण. तो म्हणते इकडे तो म्हणते तिकडे. तो म्हणते हे आणतो तो म्हणते लाडकी आणतो. त्याच्यामुळं लाडकी आणतो किंवा अजून काही आणतो जे म्हणत असेल तरी पण माहोल तर माहित असेल ना गावात कोणाचा आहे ना. आता माहोल पाहिला तर दोघांचाही आहे. कोण कोण आपले पंजाबवाली आहे आणि बीजेपी वाली आहे. यापैकी कौल कोणाकडे. कौल तर सांगता येत नाही. दोघांची टक्कर आहे. टॉप फाईट आहे. टॉप फाईट आहे. ठीक आहे मग झाला बाजार करा मग. ठीक आहे पुन्हा आपल्याकडे काका आहे. काका नमस्कार. सरकार बदलायचं आहे. अरे सरकार पाहिजे नाही. कोणतं सरकार मागे नाही बीजेपी.
पाहिजेच नाही. कोणतं सरकार नाही पाहिजे? बीजेपी पाहिजे नाही. कोण नाही पाहिजे? काँग्रेस पाहिजे ना? हा काँग्रेस पाहिजे. कोणती तिरडी आघाडी आहे हे सरकार पाहिजे नाही. मला एक सांगा तुम्ही, तुमचा कोण कोणाकडे आहे? आपल्या दोन्हीकडे तिसरी आघाडी. तिसरी आघाडी कोणती होईल? ते आपले शरद पवार. शरद पवार पवारची. ठीक आहे. यांचा एक तिसरी आघाडीकडे कौल गेलेला आहे. पुन्हा आपण आलेलो आहे बाजारामध्ये. हळूहळू संध्याकाळ होत आहे बाजारामध्ये. संध्याकाळ होत असताना या ठिकाणी काय आपल्यासोबत काही युवा वर्ग आहे जुळलेले आहे. काय म्हणतो, झाला का बाजार? कसे आला बाजारात? असंच फिराले. अरे फिरायला आला का? बाजार करायच आला का म्हटलं? बाजार करने के दिन गए गए क्या? किसका माहौल है यहाँ पे विधानसभा? माहौल तो अपना ही होना अपनी. अरे खुद का? लेकिन उम्मीदवार भी खड़े हैं ना यहाँ पे. उम्मीदवार क्या करना है, कोई भी तो फायदा थोड़ी कर रहा अपना. खुद का माहौल होना बस. तेरा वोट नहीं गिरता क्या? गिरता तो वोट नहीं करता क्या? करेंगे वो. जो दिल के बाद दिल में दबाना पड़ता. चलो ठीक है. क्या करते? हाँ चलो ठीक है आएंगे. काय म्हणते, कोणाचा माहोल आहे तंदुरात? काका नमस्कार. काय म्हणते तंदुरात कोणाचा माहोल आहे निवडणुकीमध्ये? हे विचारा निवडणूक काय काय म्हटलं? एक सांगा ना कोणी. आम्ही पडगावचे, आम्ही तिकडला आहे. कोणतं आहे? आम्ही कुरा दिवसात एकीकडे भाजप आहे, वानखडे दुसरीकडे यशोमतीताई आहे. वालगाडी आहे. वानखडे भाजपचे. यांचा पुऱ्यातून एक कौल आहे, वानखडेकडे गेला आहे म्हणजे भाजपकडे गेलेला आहे. ठीक आहे. पुन्हा बाजार पाणी बरं आहे. धंदेपाणी व्यवस्थित आहे. काय म्हणते चंद्रात कोणाची हवा आहे? प्रतापदादा अडसळ. प्रताप अडसळची आहे. हो. का काँग्रेस का नाही, वंचित का नाही? वर केंद्रात सरकार आहे आणि विधानसभेला जरी सरकार असलं तर थोडा फायदा होते. म्हणजे वर सरकार आहे म्हणून हा प्रताप अडसळ. हो, कारण आपल्या महाराष्ट्रात जर काँग्रेसचं सरकार आला आणि वर जर केंद्रात मोदी सरकार आहे तर तेवढा फार निधी उपलब्ध होत नाही, त्यामुळे लोकांचे कामं होत नाही. ठीक आहे. यांचा एक कौल गेला आहे प्रताप अडसळ यांच्याकडे. काय म्हणते काका, झाला बाजार? काय म्हणते? झाला बाजार. 20 तारखेला निवडणूक आहे. कोणाचा माहोल आहे? यानं सोडशी काय सांगा बा आता पुढं म्हणजे आता मला सांगा, निवडणूक आहे, आपल्याला बटन दाबा लागते. माहोल कोणाचा आहे? जे मौल आता होईल ते काय आता काय गोष्ट सांगा. बरं ठीक आहे, काही विषय नाही. काय म्हणते? बस कोणाचा माहोल आहे इथं तंदुरात? इथं प्रताप प्रताप दादा एकही वादा प्रताप दादा अडसळ. प्रताप अडसळचा कामं तेवढे केले बाबा त्यानं. कोणते कामं केली? लय कामं केले. घरकुल दिले, नाल्या, रोड, लाईट फाईट सबंध दिले त्यानं. भरपूर काही केलं, विकास केला काय? आहे अजून आणले त्यानं, डबल आणलं. मग त्या माणसाला आणणार तर नाही तर कोणाला आणता मग? त्या चोरवाले कोणाचा आहे? इथं आपला प्रताप दादा. कोणाचा माहोल आहे? माझं काम झालं, माझं घरकुल अजून आणलं ना, आलं नाही काय? अजून नाही आलं. तुम्ही येऊन पाय पडे. ठीक आहे, पण माहोल कोणाचा इथं? प्रताप कोणाचा माहोल आहे? प्रताप दादा. कोणाचा माहोल आहे का इथं? प्रताप कोणाचा माहोल आहे? भाजपच आहे. भाजपचा. कोणाचा माहोल आहे? वंचितचा. तर ठीक आहे, पुन्हा आपण इकडे येऊ आहे. दादा आहे आपल्यासोबत. दादा नमस्कार. झाला बाजार? बोला ना. विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचा माहोल आहे तंदुरात? चंद्रात आपले वीरेंद्र भाऊ जगताप. कोणाचा माहोल आहे? भाजप कोणाचा माहोल आहे तंदुरात? वीरेंद्र भाऊ जगताप. वीरेंद्र जगताप. त्याला एकीकडे वीरेंद्र जगताप, दुसरीकडे भाजप आणि प्रताप अडसळ यांचे दोन्हीकडे कल गेलेला आहे. चला ठीक आहे, करा बाजार करा. पुन्हा आपण जाणून घेऊया या ठिकाणी काही काका आहे आपल्यासोबत. काकापासून जाणून घेऊया. काका नमस्कार. काय म्हणते कोणाचा माहोल आहे इथं? इथं माहोल आहे प्रताप अडसळचा. का काँग्रेस का नाही, वंचित का नाही? काँग्रेस वंचित काही नाही, ते काही कामाचे नाही. विकास करू शकते फक्त बीजेपी. बीजेपी शिवाय दुसरा कोणताच पक्ष विकास करू शकत नाही. यांचा एक कौल गेला आहे प्रताप अडसळकडे. चला ठीक आहे. पुन्हा आपण बाजाराच्या दुसऱ्या लाईन मध्ये आलो. पहिले लाईन 1 मध्ये होतो, आता लाईन 2 मध्ये आलो. या लाईन 2 मध्ये आता जाणून घेऊया काय जनतेचा कौल. तर तुमचं झालं ना मग भेटलं ना? ठीक आहे. काम कुठं चालले होते? बाजार चालू झाला का बाजार? नाही चालू आहे. काम ते चंद्रात विधानसभा क्षेत्र, धामणगाव विधानसभा क्षेत्रात चंद्रात हवा कोणाची? आता हवा म्हटलं तसं दादा म्हणते. दादा कोणते? आपले प्रताप दादा. प्रताप दादा. नमस्कार. झाला बाजार? नाही बाजार नाही घेतला. काय म्हणते कोणाचा माहोल आहे विधानसभा क्षेत्रावर चंद्रात? आम्ही तळेगाव ठाकूरचे आहे. तळेगाव ठाकूर म्हणजे दिवसात येते. दिवसात कोणाचा माहोल आहे? आपलं बीजेपीचं. कोण आहे बीजेपीचे? राजू हे काय म्हणते बा, वानखडे वाटते ना? हा राजेंद्र दुसरीकडे यशवंत ठाकूर आहे.
काऊन देशमुख ठाकूर का नाही? कमी प्रमाणात आहे. कमी प्रमाणात आहे. देवांकडे पसंत दिली आहे. हा. दादा, विधानसभा निवडणूक आहे. धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये चांदुरात आपल्याला आमदार कसा हवा? सर मी तर ड्रायव्हर्स नाही कुठे राहता? नागपूर. नागपूरचे आहे का? नागपूर कोच हवा? आमचं विधानसभा क्षेत्र काळमेश्वर आहे, काटोल आहे आणि मी काही तिकडे अजून गेलो नाही. नाही बोलत काय? ठीक आहे. पाहुणे म्हणून आलते इथं. हा, इथं गाव आहे तुमचं प्रॉपर का नागपुरात राहतात? नागपूर. ठीक आहे. पाहुणे म्हणून आले ते. तर ठीक आहे, भेटू मग नागपुरात आल्यावर. काय म्हणतो, झाला बाजार? काय म्हणतो, कोणाची हवा आहे? चांदूर रेल्वे. चांदूर रेल्वे प्रताप दादा. प्रताप दादा, वीरेंद्र भाऊ कोण नाही? आता काय आहे, कोणाची नाराजी असते त्यात. काही माणूस जेव्हा त्याच्याजवळ कामासाठी जाते त्याचे शब्द जरा रुत्र्याने बोलते, त्याच्यामुळं आपल्याला पटत नाही. असं आहे ते, त्याच्यामुळं आपल्याला नाही पटत. प्रताप दादा बरं. माझा मावला निवडणूक बीजेपी. बीजेपी कोण आहे बीजेपीचे? प्रताप भाऊ. प्रताप भाऊ. दादा नमस्ते. किसका माहौल है? भारत सरकार मोदी जी का. मोदी जी का? भारत सरकार मोदी जी का है? हाँ. तो ठीक है. कोणाचा माहौल आहे इथं? बीजेपी प्रताप दादा. बीजेपी प्रताप दादा. हा. का वीरेंद्र भाऊ का नाही? नाही वीरेंद्र भाऊ नाही का? तर नमस्कार. झाला बाजार? हा बाजार झाला. मित्र झाला का बाजार? हा बाजार झाला. कोणाचा माहौल चांदूर रेल्वे? पडतात दादा. हा. काय म्हणते, कोणाचा माहौल चांदूर रेल्वे? बीजेपी. बीजेपी. कोणाचा माहौल चांदूर रेल्वे? बीजेपी. या ठिकाणी बघता कोणाचा माहोल आहे चांदुरीत? चांदुरीत माहोल कोणाचा निवडणुकीमध्ये? इथं काँग्रेसचा. काँग्रेसचा आहे. कोणाचा माहोल आहे चांदुर रेल्वेत? हा, माहोल कोणाचा निवडणुकीत चांदुर रेल्वेत? विश्वकर्मा. विश्वकर्मा. पुन्हा भेटूया. पुन्हा दादा आपल्यासोबत. दादा काय म्हणते? हाँ ठीक है भैया, ठीक है. किसका माहौल है यहाँ पे? माल सब अच्छा ही है. बस ठीक है, बोल दिया मैंने. वो किसका? एक तरफ काँग्रेस है, दूसरी तरफ भाजपा है. सब बढ़िया है. मैंने आम्ही कार्यकर्ते घेत नाही. तुम्ही कार्यकर्ते आपण. आम्ही कार्यकर्ते, आम्ही घेतो जनसामान्याचं. झालं काय? कोणाचा माहोल आहे चांदुरात विधानसभा क्षेत्रामध्ये? मीच आहे नाही. नाही काय? काय म्हणते, झाला बाजार? हो, बाजार झाला. काय म्हणते, कोणाचा माहोल आहे विधानसभा क्षेत्रात चांदुरात? प्रताप दादा अडसर. काय काँग्रेस का नाही, वंचित का नाही? काँग्रेस माणूस लायबल नाही आहे. कोणाचा वंचित. कोणाचा माहोल आहे इथं? मला नाही माहिती. विश्वकर्मा आघाडी. कोणाचा माहोल आहे? सर्व माहोल आहे.